प्रभू येशू म्हणतो की मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असं नाही, तर जो कोणी माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. तुम्ही तोंडाने येशूला प्रभू प्रभू म्हणता, पण तुमचं वागणं कसं आहे, तुमची कृती कशी आहे, तुम्ही काम कसं करता, वागता कसं, हे देवाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. हालेलुया, हालेलुया. उक्ती आणि कृती ह्यांचा अनेकदा मेळ बसत नाही. माणूस बोलतो एक आणि करतो भलताच. देवाला हे चालत नाही. देव म्हणतो तुम्ही तोंडाने मला प्रभू म्हणता, पण तुमचं वागणं जर वाईट असेल, तुमची चाल जर वाकडी असेल, तर तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश मिळणार नाही. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला ही चांगली गोष्ट आहे, पण विश्वास ठेवल्यानंतर तुम्ही कसे वागता हेही महत्त्वाचं आहे. देव पापांची क्षमा करणारा देव आहे हे खरं आहे. येशू आपल्याला पापांची क्षमा करतो हे खरं आहे, पण येशू पापाची क्षमा करतो, पापाचं लायसन देत नाही. देव पापांची क्षमा करणारा देव आहे, पापांचं लायसन्स देणारा देव नाही आहे. पुष्कळ लोकांना असं वाटतं काय करायचं, पाप करायचं, येशूकडे क्षमा मागायची. येशू क्षमा देतो ना, येशू क्षमा देतो पापांची, पण पाप करायचं लायसन्स देत नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाने आपल्या मागच्या पापांची आपल्याला क्षमा केलेली आहे. मागची पापं धुवून काढलेली आहेत. येशूच्या रक्तामुळे आपल्याला पापांची क्षमा मिळालेली आहे, हे खरं आहे. पण एकदा का आपण येशूवर विश्वास ठेवला, येशूचा हात पकडला, की आपल्याला सरळ मार्गाने जाता आलं पाहिजे. आपल्याला देवाच्या आज्ञा पाळता आल्या पाहिजेत. देव सांगतो त्याप्रमाणे करता आलं पाहिजे. याचा अर्थ येशूला प्रभू म्हणायचं नाही का? प्रभू जरूर म्हणायचं. प्रार्थना करायची नाही का? प्रार्थना जरूर करायची, पण प्रार्थना केल्यानंतर वागणं मात्र प्रार्थनेला शोभेल असं असलं पाहिजे.